मंडळी, प्रत्येक महिन्याची एक तारीख असते ना, ती काहीतरी खास असते. कारण दर महिन्याच्या पहिल्या तारखेपासून नवीन काहीतरी नियम लागू होतात जे सामान्यांच्या खिशावर अनेकदा परिणाम करतात. आता 1 ऑक्टोबर पासून अर्थात उद्यापासून नवीन नियमावली वेगवेगळ्या विषयात लागू होते. 1 ऑक्टोबर पासून LPG, PNG आणि CNG गॅसच्या दरात बदल होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय मुंबईच्या वेशीवर असणाऱ्या 5ही टोल नाक्यांवरच्या टोलच्या दरामध्ये वाढ होणार आहे. उद्यापासून 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर जाणार आहेत. अल्पबचत योजनेच्या विद्यमान ग्राहकांना आपली खाती आधारशी लिंक करावी लागणार आहेत. अन्यथा उद्यापासून तुमचं खातं गोठवलं जाईल. 1 ऑक्टोबर पासून वाहन परवाना आणि शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी जन्मदाखला प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आलंय. यासाठी नवीन TCS नियम उद्यापासून लागू होणार आहेत. तुम्ही परदेशात तुमच्या क्रेडिट कार्डवर 7 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च केल्यास तुम्हाला त्यावर 20% TCS भरावा लागेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं 19 मे 2023 रोजी चलनातून 2000 रुपयांची नोट बाद करण्याची घोषणा केली होती. यानंतर नागरिकांच्याकडे असलेल्या 2000च्या नोटा बँकेत किंवा जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जमा करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. ती 4 महिन्यांची. ती अंतिम मुदत आज संपली. पण रिझर्व्ह बँकेनं एक महत्त्वाची अपडेट दिली आहे. 2000 रुपयांच्या नोटा बदलण्याची मुदत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं वाढवली आहे. उद्यापासून 2000 रुपयांच्या नोटा व्यवहारात वापरता येणार नाहीत. मात्र बँकेत जमा करण्याची मुदत RBIनं वाढवली आहे. रिझर्व्ह बँकेनं परिपत्रक काढत ही माहिती दिली आहे. आता नागरिकांना त्यांच्याकडच्या 2000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी आणखीन 7 दिवसांची मुदत मिळाली आहे. त्यानंतर म्हणजे 8 ऑक्टोबर पासून बँकेच्या मार्फत नोटा बदलून देण्याची प्रक्रिया थांबवण्यात येणार असल्याचं RBIनं स्पष्ट केलं आहे. 8 ऑक्टोबर पासून RBIनं निश्चित केलेल्या केंद्रात 2000 रुपयांच्या नोटा जमा करता येतील. याच ठिकाणाहून नोटा बदलून मिळणार आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांच्या मध्ये दौऱ्याच्या मुद्द्यावरून वार पलटवार होत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारवर तुफानी हल्ला चढवला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यावरून आदित्य ठाकरे यांनी सरकारवर हल्ला चढवलाय. मुख्यमंत्री आणि मंत्री जनतेच्या पैशांवर परदेश दौरा करत आहेत. मात्र तिथे जाऊन ते नेमकं करतात काय, कोण भेटणार, कुठल्या कंपन्यांना भेटणार हे माहिती नाही. त्यामुळे हे दौरे म्हणजे सुट्ट्या समजायला लागले आहेत का असा प्रश्न करण्यात आलाय. आदित्य ठाकरे यांनी हा प्रश्न उपस्थित केलाय. जनतेच्या पैशावर फॉरेन ट्रिप करायला लागलेले आहेत. ह्या ट्रिपमधून, ह्या दौऱ्यांमधून, आणि ट्रिप मी मुद्दामून बोलतो कारण ही सुट्टी समजायला लागलेले आहेत, कुठेही काम होत नाहीये. तसंच आपण केलेल्या टीकेनंतर मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी आपले 2 परदेश दौरे रद्द केल्याचंही आदित्य यांनी नमूद केलं. दौरा हा रद्द केलेला आहे. माझ्या ट्विटनी असेल किंवा जनतेच्या प्रेशरनी असेल, आपल्या माध्यमातून असेल, पण ही डर अच्छा आहे. थोडं धीर धरला पाहिजे, दौरा झाला पाहिजे, मग त्यांनी MIDCला विचारलं पाहिजे कोणाचा खर्च कुणी केला. महाराष्ट्रातलं सरकार घटनाबाह्य असल्याचा पुनरुच्चार आदित्य ठाकरे यांनी केला. 6000 कोटी रुपयांचा रस्ते घोटाळा आणि स्ट्रीट फर्निचर घोटाळा या प्रकरणी लोकायुक्तांच्याकडे दाद मागणार असल्याचं सुद्धा आदित्य ठाकरे यांनी नमूद केलं. महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखं महाराष्ट्रात परत आणली जाणार अशी घोषणा केली होती. मात्र या वाघनखांच्या संदर्भात आता नवीन माहिती समोर आली आहे. ही वाघनखं केवळ 3 वर्षांसाठीच भारतात येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांची ही वाघनखं कर्जाऊ तत्वावर महाराष्ट्रात आणली जाणार आहेत. म्हणजेच महाराष्ट्र सरकारला छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी वापरलेली ही वाघनखं 3 वर्ष राज्यात ठेवण्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागणार आहे. हे पैसे सध्या या वाघनखांचा ताबा असलेल्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयाला द्यावे लागणार आहेत. राज्याच्या सांस्कृतिक मंत्रालयानं जारी केलेल्या सरकारी आदेशात याचा उल्लेख करण्यात आला आहे. सुधीर मुनगंटीवार साहेब वाघनखाचा MOU करायला तिथे जाणार आहेत आणि मी देखील तिथे जाणार आहे. पण पहिली गोष्ट म्हणजे ही वाघनखं शिवकालीन आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली आहेत ह्याचं स्पष्टीकरण यावं. आणि दुसरं म्हणजे हे लोन आहे की परतावा आहे. जर परतावा असेल तर महाराजांचं मंदिर व्हावं आणि त्याच्यात ही वाघनखं ठेवली जावी. छत्रपती शिवाजी महाराज यांनी वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला होता. त्यामुळे महाराष्ट्राच्या हक्काच्या असलेल्या वाघनखांसाठी पैसे मोजावे लागणार असल्यानं यावरून राजकारण तापणार आहे. राज्यामध्ये मराठा आणि OBC आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलनं पेटली आहेत. दोन्ही बाजूच्या समाज बांधवांमधली भूमिका थेट आणि स्पष्ट आहे. आता मराठा आणि OBC आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीमध्ये संघर्ष पेटला आहे. एकीकडे आरक्षणाचा मुद्दा तापलेला असतानाच विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अंबादास दानवे यांच्यावर गंभीर आरोप केलाय.
पैसे देऊन मराठवाड्यात ओबीसी प्रमाणपत्र बनवून दिलं जातं, तसंच अंबादास दानवे यांनी देखील ओबीसी प्रमाणपत्र बनवून घेतल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला। या आरोपांना दानवे यांनी उत्तर दिलंय। या राज्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे मराठा आहेत। त्यांनी ओबीसीची सर्टिफिकेटही घेतली। मग का असं बोलताय? त्यांना विचारा। माझ्याकडे कोणतं प्रमाणपत्र नाही, त्यामुळे प्रमाणपत्र नसणं व्हॅलिडिटीचा प्रश्न। आरक्षणाचा मुद्दा हा सध्या राज्यातला सगळ्यात मोठा आणि अतिशय जटिल प्रश्न बनलाय। त्यावर तोडगा काढण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत। असं असताना विजय वडेट्टीवार यांनी अंबादास दानवे यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे हा प्रश्न अधिकच गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। तसंच महाविकास आघाडीतील विसंवाद सुद्धा चव्हाट्यावर आल्यानं आघाडीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे। इकडे ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण न देण्याच्या मागणीसाठी 21 दिवसांपासून ओबीसी महासंघाचं उपोषण सुरू होतं। काल सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीनंतर हे ओबीसी महासंघाचं उपोषण मागे घेण्यात आलं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज आंदोलकांची भेट घेतली आणि उपोषण सुटलं। या भेटीनंतर चंद्रपुरातील ओबीसी आंदोलक रवींद्र टोंगे, परमानंद जोगी आणि विजय बलकी यांनी उपोषण मागे घेतलं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून लिंबू पाणी घेऊन टोंगे आणि अन्य दोघांनी उपोषण सोडलं। मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जाणार नाही आणि मराठ्यांना ओबीसी अंतर्गत कोणतंही आरक्षण दिलं जाणार नसल्याची ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी पुन्हा एकदा आंदोलकांना दिली। ओबीसी समाजाच्या उत्थानाकरता, विकासाकरता विविध योजना देखील प्रभावीपणे राबवण्याच्या संदर्भात, काही GR बदलण्याच्या संदर्भात ज्या काही मागण्या होत्या त्यावर आम्ही सकारात्मक आहोत। महाराष्ट्रामध्ये सुरू असलेलं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं हे आंदोलन मागे घेत आहोत। मी पहिल्यांदाच म्हणालो, हा बैठकीचा फार्स आहे। तोंडी आश्वासनावर तोंडाला पानं पुसण्याचं काम कालच्या बैठकीत झालं। शुक्रवारी सह्याद्रीवर झालेल्या बैठकीत ज्यांना बोलवण्यात आलं नाही असं कोणाला वाटत असेल तर त्यांच्यासोबत सुद्धा राज्य सरकार चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी नमूद केलं। मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी उपोषणास्त्र उगारलं होतं। सरकारनं आश्वासन दिल्यानंतर जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं खरं, पण आता मनोज जरांगे यांनी राज्याचा दौरा सुरू केलाय। मनोज जरांगे यांचा 12 ऑक्टोबरपर्यंत राज्यव्यापी दौरा असेल। अंतरवाली सराटी या गावातून दौऱ्याची सुरुवात झाली असून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातल्या काही भागात मनोज जरांगे जाणार आहेत। मराठा समाजाशी संवाद आणि आरक्षण लढ्याची परिस्थिती समजून घेण्यासाठी हा दौरा असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलंय। मराठ्यांना 40 दिवसात आरक्षण द्यावंच लागेल असंही त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं। हा शेतकरी आहे, महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र दिल्याशिवाय सरकारला पर्याय नाही। जरांगे आपल्या मागण्यांवर ठाम आहेत, तर ओबीसी समाजानं सुद्धा आक्रमक भूमिका घेतली आहे। त्यामुळे आरक्षणाच्या मागणीवरून सरकारची कसोटी लागणार आहे। तिकडे अजित पवार आपल्या समर्थक आमदारांच्या सोबत 2 जुलैला सत्तेत सहभागी झाले। अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादीत मोठी फूट पडली। आता राष्ट्रवादीच्या फुटीसंदर्भात 6 ऑक्टोबरला थेट केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे। 6 ऑक्टोबरला होणाऱ्या सुनावणीत शरद पवार गट आणि अजित पवार गट हे दोन्ही गट आपापली भूमिका निवडणूक आयोगाच्या समोर मांडणार आहेत। त्यापूर्वी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून अजित पवार गटानं केलेले सर्व दावे फेटाळून लावण्यात आले आहेत। शरद पवार गटाकडून पक्षात फूट पडली नसून शरद पवार हेच अध्यक्ष असल्याबद्दल पुन्हा सांगण्यात आलं। याशिवाय पवार गटानं निवडणूक आयोगाला दिलेल्या उत्तरात अनेक महत्त्वाच्या बाबी मांडण्यात आल्या आहेत। एकनाथ शिंदे यांनी ज्या वेळेला बंड केलं त्यानंतर अजित पवार विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहत होते। त्यावेळी अजित पवार यांनी शिंदेंवर टीका केली होती। आता शरद पवार गट अजित पवार यांच्या वक्तव्याचा आधार घेणार आहे। मनसेचा एक सदस्य गेला की मनसेचा पक्ष त्याच्याबरोबर जाईल का? ते योग्य आहे, ते नेहमीच खरं बोलतात आणि योग्य बोलतात। 1-2 मध्ये फरक आहे आणि जवळजवळ जे आहे 75% 80% जर असेल तर त्याच्यामध्ये फरक आहे। शरद पवार गटानं 9 मंत्र्यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे। मात्र या 9 मंत्र्यांशिवाय 31 आमदारांच्या विरोधात सुद्धा अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली आहे। शिवसेनेचा दसरा मेळावा आणि दादरमधील शिवाजी पार्कचं मैदान हे गेल्या 5 दशकांचं एकत्र समीकरण। काही अपवाद जर का वगळले तर याच मैदानात दसरा मेळावा झाला। दसरा मेळाव्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे काय बोलणार याविषयी शिवसैनिकांना प्रचंड उत्सुकता असायची, पण याही वेळेला शिवसेना प्रमुखांच्या नंतर शिवसेनेनं ही परंपरा कायम ठेवली आहे। मात्र गेल्या वर्षी शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर दसरा मेळाव्याच्या ठिकाणावरून ठाकरे आणि शिंदे गटात वाद पेटला होता।
तरीही तोच कित्ता गिरवला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण ठाकरे आणि शिंदे अशा दोन्ही शिवसेनेनी दादरमधल्या शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी महापालिकेकडे परवानगी मागितली आहे. 1.5 महिन्यांपूर्वी पालिकेकडे परवानगीसाठी अर्ज केल्याचं ठाकरे गटानं म्हटलंय. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून आमदार सदा सरवणकर यांनी शिवाजी पार्कसाठी अर्ज केलाय. दिल्लीची सत्ता आहे म्हणून तुम्ही काही करा ते चालणार नाही. दसरा मेळाव्याला आमचा मेळावा तर मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली नक्की होणार, पण त्याची जागा 2 ते 3 दिवसामध्ये फायनल होईल. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे पुन्हा एकदा यावर्षी दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कच मिळावं यासाठी ठाकरे गट आणि शिंदेंच्या शिवसेनेत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटानं लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसले. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठकांचा सपाटा लावलाय. यानंतर आता मुंबईतल्या लोकसभा मतदारसंघांचा सुद्धा आढावा घ्यायला सुरुवात झाली आहे. त्यानुसार मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. या मतदारसंघात ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर यांच्या नावावर जोर देण्यात येतोय. मातोश्रीवरच्या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा अमोल कीर्तीकर यांच्या नावाचा पुनरुच्चार केला. त्यामुळे अमोल कीर्तीकरच शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार असतील असं सांगण्यात येत आहे. अमोल कीर्तीकर हे शिंदेंच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर यांचे सुपुत्र आहेत. त्यामुळे जर अमोल कीर्तीकर यांचं नाव निश्चित झालं तर बाप विरुद्ध बेटा अशी लढाई होईल. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात गजानन कीर्तीकर यांच्या विरोधात संजय निरुपम यांनी निवडणूक लढवली होती. त्यामुळे या जागेवर काँग्रेसही दावा करण्याची शक्यता आहे. याबद्दल सुद्धा मातोश्रीवरच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. मुंबईलगतच्या विरार इथल्या अर्नाळा गावात पळत सुटलेल्या एका लहान मुलाचा भीषण अपघात झाला. सुदैवानं त्याला काहीही झालं नाही, पण हा अपघात CCTVत कैद झालाय आणि तो थरार अंगावर काटा आणणारा आहे. 3 मुलं मुख्य रस्त्याकडे पळत येत असताना एक मुलगा वेगानं येणाऱ्या स्कूटीवर आदळून समोर येणाऱ्या रिक्षाच्या समोरच्या चाकाखालती आला. सुदैवानं दैव बलवत्तर म्हणून हा मुलगा वाचला. या अपघातात तो किरकोळ जखमी झाला असून स्थानिकांनी मुलाला जवळच्या रुग्णालयात दाखल केलंय. त्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येतं. सध्या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होतोय. पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवावं असं आवाहन स्थानिकांनी केलंय. इकडे लातूरच्या किल्लारीमधल्या भूकंपाला 30 वर्ष पूर्ण झाली. गाढ झोपेत असताना रात्रीच्या वेळेला झालेल्या भूकंपात जवळपास 8,500 जणांना आपला जीव गमवावा लागला. महाप्रलयंकारी भूकंपानंतर तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार भल्या सकाळीच किल्लारी गावात पोहोचले आणि नंतर 15 दिवस तिथेच ठाण मांडून बसले. दगडमातीच्या ढिगाऱ्याखालती अडकलेले महिला, पुरुष आणि बालकांचे मृतदेह पाहून शरद पवार सुद्धा हेलावून गेले होते. मात्र त्यावेळी शरद पवार यांनी पुढच्या 3 तासात सर्व वरिष्ठ अधिकारी आणि डॉक्टरांना बोलावलं. पुनर्वसन प्रक्रिया सुरू केली. जवळपास 15 दिवस शरद पवार किल्लारीतच होते. टप्प्याटप्प्यानं किल्लारीचं पुनर्वसन करण्यात आलं. याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी किल्लारीच्या ग्रामस्थांनी शरद पवार यांचा सत्कार केला. यावेळी पवार यांनी भूकंपात मृत्युमुखी पडलेल्या ग्रामस्थांना श्रद्धांजली वाहिली. काही लोक करतायत, कुणी रडतंय, आया बहिणी अस्वस्थ. आयुष्यात असं संकट कधी खाऊ नये. एक बैलगाडीमध्ये तुमचा माणूस झोपलाय हे मला दिसतं. मला असं वाटलं याचं घरदार गेलेलं दिसतंय आणि त्यामुळे हा झोपला इथं. माणसाला उठवलं तर मला लक्षात आलं तो दुसरा तुमचा कुणी नव्हता, तुमचा कलेक्टर होता. आपत्ती निवारण यंत्रणा आपल्याकडे नव्हती. त्यावेळी प्रामुख्यानं हा विषय मांडला आणि त्यानंतर याची जबाबदारी आपल्यावर देण्यात आली असंही पवार यांनी सांगितलं. नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला शुक्रवारी संध्याकाळी पावसानं चांगलंच झोडपून काढलं. इगतपुरी तालुक्यात सुद्धा मुसळधार पाऊस झाला. मात्र याच इगतपुरीतल्या पावसाचं एक वेगळं रूप नागरिकांना अनुभवायला मिळालं. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. मुकणे धरण परिसरात ढगफुटी झाल्याचा दावा स्थानिकांनी केलाय. धरणात एकाच ठिकाणी गोलाकार परिघात धोधो पाऊस पडत असल्याचा दावा स्थानिक ग्रामस्थांनी केला. पावसाचा जोर इतका प्रचंड होता की ज्या वेगानं पावसाचं पाणी धरणामध्ये पडत होतं त्याच वेगानं धरणातील पाणी वावटाळाप्रमाणे आकाशाच्या दिशेने झेपावत होतं असा दावा सुद्धा काही स्थानिकांनी केलाय. मुकणे धरण परिसरात ही घटना घडत असताना कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र एखाद्या नागरी वस्तीच्या ठिकाणी ही घटना घडली असती तर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती. काही नागरिकांनी ही नैसर्गिक घटना मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केले तर अनेक नागरिक भीतीपोटी घराच्या बाहेर सुद्धा पडले नाहीत. याआधी कधीही अशी घटना बघितलेली नसल्याची प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली.
एकीकडे परतीच्या पावसाचे वारे वाहत असतानाच दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज आणि उद्या काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी झालाय. कोकण किनारपट्टीवर खोल समुद्रात चक्रीवादळ तयार होत आहे. त्याचा प्रभाव कोकण आणि गोव्याच्या किनारपट्टीवर दिसतोय. दक्षिण कोकण आणि गोवा किनारपट्टीपासून पूर्व मध्य अरबी समुद्रावर सुमारे 110 किलोमीटर खोल समुद्रात हे चक्रीवादळ तयार होत आहे. पश्चिम पणजी ते रत्नागिरीच्या दरम्यान या चक्रीवादळाचा प्रभाव पाहायला मिळतोय. आज आणि उद्या समुद्र खवळलेला असल्यानं महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनारपट्टीच्या भागातल्या मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. देशात नैऋत्य मान्सूनमध्ये एकूण सरासरीच्या 94% पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली. यंदाचा मान्सून सामान्य राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला होता. आतापर्यंत महाराष्ट्रात सरासरी इतक्या पावसाची नोंद झाली. एकूण सरासरीच्या 96% पाऊस झालाय. दुसरीकडे ऑक्टोबर महिन्यात देशात सरासरीपेक्षा कमाल तापमानात वाढ होणार आहे. महाराष्ट्रात देखील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहील. ऑक्टोबर हीटचे चटके आतापासूनच जाणवायला सुरुवात होतीये. आशियाई क्रीडा स्पर्धेत आजचा 7वा दिवस. भारतानं 7 दिवसात एकूण 36 पदकं जिंकलेत. आजच्या दिवसात भारतीय क्रीडापटूंनी 2 सुवर्ण पदकं आपल्या नावावर केली. महाराष्ट्राच्या ऋतुजा भोसलेनं इतिहास घडवलाय. कारण ऋतुजानं आशियाई क्रीडा स्पर्धेत टेनिसमधल्या मिश्र दुहेरी गटात भारताला सुवर्ण पदक जिंकून दिलंय. ऋतुजाला यावेळेला रोहन बोपण्णानं सुरेख साथ दिली आणि यामुळेच भारताला सुवर्ण पदक जिंकता आलं. या भारतीय जोडीनं अंतिम फेरीत तैपई जोडीचा 2-6, 6-3, 10-4 असा पराभव केला. तर स्क्वॅशमध्ये भारतीय पुरुष संघानं पाकिस्तानचा पराभव करत सुवर्ण पदक जिंकलं. 2014 नंतर पहिल्यांदाच भारतीय संघानं आशियाई क्रीडा स्पर्धेत हे पदक जिंकलं आहे. भारतासाठी 18 वर्षीय अभय सिंगनं अंतिम फेरीत चमकदार कामगिरी केली आणि तणावपूर्ण परिस्थितीत सुद्धा भारताला सुवर्ण पदक जिंकून दिलं. ॲथलेटिक्समधील पुरुषांच्या 10,000 मीटर शर्यतीत भारतानं रौप्य आणि कांस्य अशी दोन्ही पदकं पटकावली. भारताकडून या स्पर्धेत सहभागी झालेल्या कार्तिक कुमारनं 28-15-38 या वेळेसह रौप्य पदक, तर गुलवीरनं 28-17-21 या वेळेसह कांस्य पदक पटकावलं. भारतीय हवाई दलाचा 91वा वर्धापन दिन आज साजरा करण्यात आला. या निमित्तानं मध्य प्रदेशातल्या भोपाळमध्ये एअर शोचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेला हवाई दलाच्या लढाऊ विमानांच्या चित्तथरारक कसरती पाहायला मिळाल्या. या थरारक कसरतींसोबतच दमदार 10 मध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.